मित्रांनो नमस्कार, मी योगेश गारडे. मंडळी, गोठा व्यवस्थापन या विषयामध्ये एक चर्चा करत असताना तुम्हाला दोन तीन गोष्टी आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्या आवर्जून सांगाव्याशा वाटल्या. मंडळी, गोठ्याचं व्यवस्थापन करत असताना जेवढं मालकाचं लक्ष गोठ्यावरती असणं गरजेचं असतं. आणि आता बऱ्याच व्हिडिओज आमच्या काही ज्या गोठा व्यवस्थापनाचे व्हिडिओ आहेत, त्या ग्रुप आहेत, त्या ग्रुपमध्ये असे व्हिडिओ यायला लागले की काही लोकांनी आता हा गोठा जो आहे व्यवस्थापन करत असताना मध्येच त्यांनी त्यांच्या काही नियोजनाच्या अभाव म्हणा, काही गोष्टीमुळं त्यांनी गोठा व्यवसाय हा बंद केलेला आहे. आणि ते गाई म्हशी ज्या असतील त्याच्या गोठ्यावरती त्या सगळ्या विकून टाकत आहेत. म्हणजे हे जे एक नुकसान आहे, हे लोक शेतकरी माध्यमाचं जे होत आहे, ते हे दोन तीन गोष्टी मित्रांनो लक्षात घ्या. काही गोष्टी नियोजन पद्धतीने आपण जर केल्या 100% या गोष्टी आपल्याला शेतकरी बांधवासमोर येणार नाहीत. सांगण्याचं तात्पर्य एकच मंडळी, जेवढं ह्या व्यवस्थापन करत असताना गोठा मालकाचं लक्ष असणं गरजेचं असतं, कामगाराचं लक्ष गरजेचं असतं, तितकंच जे एक हिडन जे व्यक्तिमत्व या गोठ्याच्या पाठीमागं जे लपलेलं असतं ते म्हणजे त्या गोठ्याचे डॉक्टर साहेब, म्हणजे पशुवैद्यकीय अधिकारी. म्हणजे त्यांचं जेवढं या गोठ्यावरती आपल्याला मार्गदर्शन म्हणता येईल, त्यांचं ट्रीटमेंट म्हणता येईल, जेवढी हे जे कॉम्बिनेशन जर हे त्रिसूत्र मित्रांनो या तिघांचं जुळलं तर 100% आपला गोठा हा व्यवस्थापनामध्ये पुरा जाऊ शकतो. तर त्याच्यातच थोडक्यात तुम्हाला ज्या आमच्या ग्रामीण भागातील ज्या शेतकरी बांधवांना अडचणी आहेत व्यवस्थापनाच्या, त्याच्याबद्दल थोडक्यात आपले डॉक्टर जीवन भारती सर आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो. यामध्ये बघा, आपल्याला ग्रामीण भागामध्ये गोठा हे करायचं म्हटल्याच्या नंतर पहिले फार महत्त्वाचं असते की दिशा, गोठ्याची दिशा महत्त्वाची त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला दिशा झाल्याच्या नंतर जनावराची निवड, त्या ठिकाणी गोठा आपण बांधणार कसा हे, त्याच्यानंतर टेक्चर कसं आहे, ह्या दोन्ही चार गोष्टी आपल्याला ज्यावेळेस मिळत नाहीत तोपर्यंत आपला त्या ठिकाणी व्यवसाय सक्सेस होत नाही. योगेश भाऊंनी जे सांगितलं की त्याच्यामध्ये की बरेच पशुपालक आहेत की गोठा वगैरे बांधतात, जनावरं आणतात, परंतु काही दिवसानंतर ते विकायला लागतात. त्याचं कारणच आहे की आपण पहिलाच पाया आपला चुकीचा त्या ठिकाणी आपला तयार होतो. त्याच्यामध्ये बघा की जो गोठा आहे त्याच्यामध्ये खाद्य, त्याच्यानंतर त्यांची ट्रीटमेंट, वेळोवेळी त्यांना डिवर्मिंग करणे म्हणजे जंताची औषधी वगैरे देणं, त्याच्यानंतर लहान बच्चे आहेत त्यांचं दुधाचं संगोपन, ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पार जर केल्या तर तुम्ही सक्सेस 100% राहू शकता. जसे आता योगेश भाऊचं आहे, जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून त्यांना कुठल्याच प्रकारची या ठिकाणी अडचण आलेली नाही. तुम्ही बऱ्याच ठिकाणी त्यांचे व्हिडिओ बघितले असतील की जनावरांचे आता बघत असाल तुम्ही, आमच्या मागे जे बघत असाल की जनावर आता टाइम मिनिमम जसा 12:30-1 वाजले असेल तर या ठिकाणी टोटल जनावर बैठक मारलेली किंवा बसलेली आहेत. याचं कारण काय आहे की जेणेकरून ज्यावेळेस टोटल जनावर ज्यावेळेस बैठक मारतात किंवा बसतात त्यावेळेस ते रोहंत करून दुधामध्ये रूपांतर करण्याची क्षमता असते. त्यामध्ये आपण जनावराला काय ग्रामीण भागामध्ये दिवसभर चारा टाकतच राहतो, हे सुद्धा त्या ठिकाणी चुकीचं आहे. दिवसातून जनावराला 2च वेळेस चारा आणि पाणी द्यायचं आहे की ते बी स्वच्छ आणि मुबलक चारा पाणी त्या ठिकाणी 2 वेळेस द्यायचा. त्यानंतर तुमच्या जनावराला कुठलाही आजार होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी अडचणी निर्माण होणार नाहीत. बघू शकता तुम्ही मागच्या साईडला त्या वगैरे सुद्धा त्या ठिकाणी आहेत, आराम करत आहेत, की जेणेकरून दूध पिल्याच्या नंतर त्यांना जशी व्यवस्था पाहिजे, जशी बसण्याची त्याची बैठक पाहिजे, त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या योगेश भाऊने त्या ठिकाणी निर्माण केलेली. जेणेकरून या ठिकाणी तुम्ही जर बघत असा की हेड टू हेड म्हणजे समोरासमोर, डोक्यासमोर डोके असा या कोठ्याची निर्मिती त्या ठिकाणी आपण केलेली आहे की जेणेकरून जनावरांना भानगडी किंवा चारा पाणी टाकत असताना या ठिकाणी आपल्याला अडचणी येत नाही. बघा आता हे जे तुम्ही मधातले जे दावण पाहत असता ते याच्यामध्ये जनावराला दोन्ही साईडनं आपल्याला चारा पाणी करता येते, कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. अशा याच्यातून हा जो कोठा आहे हा निर्माण झालेला आहे आणि सक्सेस आहे त्याच्यामध्ये. आणि मंडळी, दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवतो. आता या गोठ्यामध्ये आपण या गव्हाणीमध्ये पाणी ठेवलेलं आहे दिवसभरासाठी. आता मूळ उद्देश काय माहिती का, की आता समजा या जनावराला आपण काय करतो, 2 टाइमच फक्त पाणी पाजतो असं एक आपल्या ग्रामीण भागामध्ये. आता इथे कसं आहे, तिला जेव्हा वाटलं तेव्हा ही म्हैस पाणी पिऊ शकते. म्हणजे तिला जनावर तिच्या मनासारख्या त्या गोष्टी तिच्या समोर तिला भेटलेल्या आहेत. म्हणजे हे सुद्धा नियोजन. आता आम्ही काय करतो, 3:30 दुपारचे जे 3 वाजतील त्यावेळेस हे पूर्ण याच्यात पाणी बाहेर काढणार आणि या गव्हाणीमध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन करून याला चारा टाकून याचं खाद्याला याच्या ठिकाणी सुरत होणार. म्हणजे सांगायचं काय थोडक्यात मुबलक म्हणजे या गोष्टी, उन्हाळ्यामध्ये काय होतं, जनावराला पाण्याची आवश्यकता असते आणि तिला जेव्हा लागेल तेव्हा ती म्हैस या ठिकाणी जनावरांचं पाणी पिऊ शकते.
ते एक नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर आपल्या विदर्भात जास्त असतं, त्यामुळं आपण गोठा जो आहे पूर्ण हा खेळती हवा राहील असा ठेवलेला आहे. आणि याची जर पूर्ण गोठ्याची हाईट सांगायची झाली तुम्हाला तर 100x50चा हा आपला पूर्ण गोठा आहे. आणि मधली जी हाईट आहे ती मधली हाईट आपण जवळपास 16.5-17 फूट ठेवलेली आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये या टेम्परेचरचं या आपल्या विदर्भाच्या सारख्या ठिकाणी जनावरांना याचा त्रास होणार नाही म्हणून. आणि सर याचं व्यवस्थापन करत असताना जनावर आता काही लोकांचं रिपीट होतात, तर त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगणार? कारण आता बऱ्याच शेतकरी बांधवांचे मॅसेज येतात की आमचं रिपीट होणार, म्हणजे जनावर आमचं रिपीट होणार नाही, तर त्याचे कारण काय आहे? कारण मला बरोबर आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की जे आपण जनावर महागाचं विकत आणतो, परंतु ते जर गाभण राहिलं नाही किंवा रिपीट होत गेलं त्याच्यामध्ये, तर आपलं आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं. तर त्याच्यामध्ये महत्वाचं आपल्याकडे ज्यावेळेस 30-40 जनावरं असतात त्या ठिकाणी चांगल्या ब्रीडचा मोठा एक आपल्याला हेल्या लागतो. त्याच नंतर त्याच्यामध्ये जे तरी सुद्धा एलेच्यानं सुद्धा किंवा एखाद्या वेळेस रिपीट होत असतील तर त्याच्यामध्ये का गाभण राहत नाही याचे कारण शोधून आपल्याला त्याच्यावर ट्रीटमेंट करावं लागते. जसं एखाद्या वेळेस आता मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की एखाद्या जनावराला पीळ पडली पोटामध्ये, किंवा एखाद्याचं अंग बाहेर पडलं, किंवा जहार लागलेला आहे, किंवा काही त्याच्यामधून दह्यासारखी घाण वगैरे पडली, किंवा वारंवार रिपीट होऊन त्याच्यामध्ये गर्भाशय कडक झालं, तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला योग्य ट्रीटमेंट करून त्या ठिकाणी ते जनावर आपल्याला गाभण फुटायचे. म्हणजे पहिली स्टेप. परंतु आपण त्याच्यावर दुर्लक्षित केलं किंवा दुर्लक्ष केलं त्या ठिकाणी वारंवार माझ्यावर येतच आहे, तर त्या ठिकाणी कायमस्वरूपी गर्भाशय बंद होईल, कायमस्वरूपी गर्भाशय कडक होईल आणि त्या ठिकाणी गाय म्हैस तुमची गाभण राहणार नाही. याकडे सुद्धा जे पशुपालक आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण की वेळेवर ट्रीटमेंट करणं महत्वाची. तुम्ही जर म्हटलं की नाही चला आपण आजचं उद्या, उद्याचा परवाला करू, होईलच, दूध देत आहे, परंतु तुमचं आजचं जे जनावर आहे जर उद्या जर डबल पिल्लाला जन्म दिला तरच तुमचं दूध उत्पादन हे वाढतं राहील, नाही तर अन्यथा तुमचं त्या ठिकाणी नुकसानास तुम्ही बळी पडा. मंडळी, एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर साहेबांचा अतिशय व्यस्त शेड्यूल असतो, पण आज योगायोगाने त्यांचा एक वेळ भेटला आणि त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचत होत्या. त्याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या गोठ्यावरती म्हैस, आपल्याकडे 2-3 ज्या म्हशी आहेत त्या म्हशीच्या गर्भाशयाला पीळ पडला आणि म्हशीचं जे आपल्याला अंग बाहेर म्हणतो आपण ते अंग बाहेर आलं आणि त्याच्या पिल्ली आपल्याला बाहेर काढायचं काम पडलं. तर आता त्या पद्धतीने आम्ही आमचं काम त्या ठिकाणी साईडनं सुरू केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हाला डॉक्टर साहेब सांगतील की नेमकं हे आता जे टाईम ज्या गोठ्यावरती म्हशीच्या पूर्ण समजा एक बैठक पद्धतीने समजा ज्या गोष्टीचा केलेला आहे, व्यवस्था केलेली आहे, अशा गोठा व्यावसायिकांना डॉक्टर साहेब 2 शब्द त्यांचं मार्गदर्शन आपल्याला करतील की नेमकं हे प्रॉब्लेम कशामुळे करतात. बरोबर आहे. यामध्ये ज्या ठिकाणी आपला पूर्ण बंदिस्त कोठा असतो त्या ठिकाणी थोडाफार आपल्याला प्रॉब्लेम हा जाणवतो, कारण की तुम्ही बघता की ज्यावेळेस आपण एखादं 9-10 महिन्याचं गाभण जे जनावर असते किंवा 2-4-8 दिवस मागे पुढे त्याचे बाकी राहतात डिलिव्हरीचे, त्यावेळेस आपण जर बाजारामधून विकत जर आणली तर त्याच 1 किंवा 2 दिवसामध्ये पिल्ल्याला जन्म देते. त्याचं कारण काय की तिचं पूर्ण शरीर हायब्रेशन करते किंवा हलते. त्यामुळं म्हणून जे मागचा किंवा शेवटचा जो महिना असतो त्या ठिकाणी जर मुक्त संचारमध्ये जर तुम्ही जर जनावरं जर ठेवले तर जे आता आम्ही यांच्या गोठ्यामध्ये आम्ही 2-3 पिल्ले पीळ पडली होती तर ते काढायचं काम पडलं किंवा पीळ खोलायचं काम पडलं, तर तसे प्रॉब्लेम समोर किंवा कोणत्या शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला येऊ नये म्हणून त्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून थोडाफार शेवटच्या महिन्यामध्ये त्याला मुक्त संचार याच्यामध्ये त्या जर गाभण जनावरं ठेवले तर हे प्रॉब्लेम येणार नाही. तर ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत मंडळी, या गोष्टीवर जर आपण लक्ष देऊन जर काम केलं तर 100% आपला गोठा सुद्धा एक चांगल्या प्रगतीकडे जाऊ शकतो. आणि ह्या ज्या गोष्टी आता आम्ही सांगितल्यात वरवरून तुम्हाला पाहताना सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात, पण हीच मी कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की ह्या ज्या गोष्टी आहेत याची रिस्क सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल, ह्या जोखमी सुद्धा आपल्याला पत्करावं लागतील, तेव्हाच आपण कुठं या ठिकाणी धंद्यामध्ये यशस्वी होऊ. आता दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे आपले जे तरुण बांधव आहेत त्या तरुण बांधवांनी या व्यवसायामध्ये रिस्क घेऊन खचून न जाता 100% जर तुम्ही या गोठा व्यवस्थापनामध्ये जर चांगले जर दिलेत तर भविष्य येणारं तुमचं आहे, येणारा जो कार्यकाळ आहे तो तुमचाच आहे. बरोबर सांगितलं की जे नवीन तरुण आहेत यामध्ये की जे YouTube किंवा जे इंस्टाग्राम याच्यावर रील पाहून ते करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या ठिकाणी बळी पडतात, कारण की त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा फेक गोष्टी असतात
ते ते त्याचं चांगलंच सांगतात. खराब कुठे काही त्याच्यामध्ये मायनस गोष्टी झालेल्या ते तुम्हाला सांगत नाही. त्याला काय एखादा जनावर त्याच्यामध्ये 10 जनावरांपैकी एखादा जनावर दूधच देत नाही किंवा दगावलं किंवा काही गोष्टी झाल्या ते आपल्याला जाणू देत नाहीत किंवा सांगत नाही. त्याच्यामध्ये बघा आमचं 60 रुपये 70 रुपये लिटर दूध जाते, आमच्याकडे 10 म्हशी आहेत, आम्हाला 10,000 रुपये रोज पडतो, हे सांगून त्या ठिकाणी जे ग्रामीण भागातले जे नवतरुण आहेत किंवा जे नवीन शेतकरी आहेत ते त्या ठिकाणी बळी पडतात. तर असं बळी न पडता स्वतः अनुभव घेण्यासाठी 2-4 म्हशीपासून त्या ठिकाणी सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काय अडचणी येतील त्या तुम्हाला प्रॉपर त्या ठिकाणी लक्षात येतील. स्वतःहून तुम्हाला जे पातळी ज्या ठिकाणी जासाल तुम्ही, ज्या ठिकाणी जमिनीवर तुम्ही कामं करसाल त्या ठिकाणी गोठ्यामध्ये तुमच्या, त्याच ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. नाही तर अन्यथा तुम्ही युट्यूबवर करून करा, पैसा किती असू द्या तुमच्याकडे, तुमच्याकडे 10 लाख कोटी 1 कोटी रुपये 2 कोटी रुपये तुमच्याकडे असू द्या, तुम्ही म्हणणार मी असा करणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव आणि तुम्हाला प्रॅक्टिकली त्या ठिकाणी अनुभव असल्याशिवाय किंवा त्याच्यातला हे नसल्याशिवाय तुम्हाला काही त्याच्यामध्ये उत्पादन होणार नाही किंवा तुमचा कोठा टोटल लॉस मध्ये जाईल. तुम्हाला त्या ठिकाणी तळागाळाशी जाऊनच काम करावं लागेल. बरोबर. तर मित्रांनो, तुम्हाला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं की जसं मी आता पहिल्या सुरुवातीला सांगितलं की एक म्हणजे कामगार एक घरात तो पूर्ण कोटा सांभाळणारा मालक आणि डॉक्टर या तिघांचं सूत्र जर मित्रांनो जुळून आलेत तरच आपला गोठा जो आहे तो भविष्यात येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीने टिकू शकेल. त्यामुळं माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही डॉक्टर सुद्धा निवडताना चांगल्या प्रकारचे तुम्ही डॉक्टर साहेबांशी संपर्क ठेवून जर तुमच्या गोठ्यावरच्या मशीनची ट्रीटमेंट जर केली तर 100% तुमचा गोठा सुद्धा येणाऱ्या काळात भविष्य काळात हा सक्सेस होऊ शकतो. धन्यवाद.